नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या विशेष व्हिडिओमध्ये। मी स्वप्नील पुराणिक आणि आपण पाहत आहात स्पर्धा परीक्षा जगतातील सर्वात दर्जेदार यूट्यूब चॅनल स्वप्न स्टडीज। मित्रांनो, काल एका विद्यार्थ्याने कमेंट केली होती की सर चालू घडामोडींचा अभ्यास कसा करावा, याबद्दल तुम्ही एक लेक्चर घ्या। तर चला आज या विषयावर आपण चर्चा करूयात। चालू घडामोडींचा अभ्यास कसा करावा, राज्यसेवा पूर्व परीक्षा, कंबाईन पूर्व परीक्षा जवळ आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये चालू घडामोडींचं कशा पद्धतीने तुम्ही रिव्हिजन करायचं आहे, कशा पद्धतीने टॉपिक्स कव्हर करायचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात। सो विदाउट वेस्टिंग टाइम या टॉपिकला सुरुवात करूयात। पुढे जाण्या अगोदर या व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक महत्त्वपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तो चला मित्रांनो सुरू करूयात। तर मित्रांनो, राज्यसेवा आणि कंबाईन परीक्षांसाठी आपल्याला चालू घडामोडींचा अभ्यास कसा करायचा आहे हे मी तुम्हाला आता सांगणार इथून पुढे। बऱ्याचपैकी विद्यार्थ्यांकडून ही म्हणजे विचारणा केली जाते की चालू घडामोडींचे स्रोत कोणते असावे किंवा आम्ही याच्यातून कशातून अभ्यास केला पाहिजे। तर मग आता याच्यामध्ये मी तुम्हाला न्यूजपेपरची नावं सांगतो। एक म्हणजे लोकसत्ता न्यूजपेपर, त्यानंतर जर तुम्ही इंग्रजी पेपर वाचत असाल तर इंडियन एक्सप्रेस तुम्ही वाचू शकता, किंवा जर द हिंदू वर्तमानपत्र जर तुम्हाला अवेलेबल होत असेल तर द हिंदू न्यूजपेपर पण तुम्ही वाचू शकता। आता तुम्ही विचाराल की सर मार्केटमध्ये तर भरपूर पुस्तकं आहेत, कंपायलेशन आहेत, वार्षिकी आहे, मासिक घडामोडी आहेत, मासिक घडामोडींचं कंपायलेशन अवेलेबल आहे, तरीही वर्तमानपत्र का वाचावेत, याचं कारण काय, याचं महत्त्व काय, तर म्हणजे आणि खरंच वर्तमानपत्र वाचावेत का? तर मित्रांनो, वर्तमानपत्रांना पर्याय नाही, हे लक्षात घ्या। तुम्ही कंबाईन परीक्षा द्या, राज्यसेवा पूर्व परीक्षा द्या, ज्या पद्धतीने ट्रेंड हा कठीण होत चाललेला आहे, काठिण्य पातळी ज्या पद्धतीने वाढत चाललेली आहे, त्याला अनुसरून तुम्हाला न्यूजपेपरला कुठलाही पर्याय नाही आहे मित्रांनो, कुठलाही शॉर्टकट नाही आहे, सक्सेसला कुठलाच शॉर्टकट नाही। बऱ्याच वेळेला ऐकलं असेल, त्यामुळे न्यूजपेपरला तरी कुठला शॉर्टकट नाही आहे। तुम्ही कंपायलेशन वाचू शकता, मासिक तुम्ही वाचू शकता, मासिक चालू घडामोडी, तुम्ही वार्षिक चालू घडामोडी वाचू शकता। आता मार्केटमध्ये भरपूर पुस्तकं अवेलेबल आहेत, तरीही जर तुमची इच्छा असेल की सर मार्केटमधून कुठल्या तरी एका चांगल्या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू तुम्ही घ्या आणि तुम्ही सजेस्ट करा की कुठलं बुक चांगलं आहे, तर अशी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही कमेंट करून मला कळवा। जर तुम्ही कमेंट करून मला इच्छा दर्शवली तर निश्चितच मी अशा पद्धतीचा व्हिडिओ घेऊन येईल, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल। मग आता लोकसत्ता असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, हिंदू असेल, आता परीक्षा जवळ आलेल्या आहेत, तुम्ही विचार कराल की सर किती वेळ द्यावा, तर रोज किमान अर्धा तास जरी तुम्ही दिला, किमान अर्धा तास, जर तुम्हाला पॅटर्न माहिती असेल, जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा जर ट्रेंड माहिती करून घेतला असेल, MPSC नेमकं कशावर प्रश्न विचारतं, कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारतं, चालू घडामोडीमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टींवर फोकस केला जातो, ते फोकस एरियाज कोणते, हे जर तुम्हाला माहिती असेल तर न्यूजपेपर वाचणं, डेली न्यूजपेपर वाचणं ही प्रोसेस तुमच्यासाठी अत्यंत सोपी होऊन जाणार आहे। जर तुम्हाला ट्रेंड माहिती नसेल तर तुम्ही 2 तास द्या, 2.5 तास द्या, तर न्यूजपेपर वाचनाचा फायदा होणार नाही। आता मी तुम्हाला सांगितलं की शॉर्टकट नाही आहे, न्यूजपेपरला कुठला पर्याय नाही, तर याचं कारण असं आहे की दैनंदिन वृत्तपत्रांमध्ये जो काही डेटा येतो, ज्या काही करंट अपडेट्स येतात, प्रत्येक घटकावर ज्या काही अपडेट्स येतात, ते कुठल्या तरी एका पुस्तकामध्ये, एका मासिकामध्ये किंवा एका कंपायलेशनमध्ये कव्हर करणं हे भरपूर चॅलेंजिंग असतं। आणि बऱ्याच वेळेला जे प्रश्न विचारले जातात, ती प्रश्न विचारण्याची स्टाईल थोडीशी वेगळी असते, थोड्याशा म्हणजे ॲनालिटिकल लेवलला जाऊन प्रश्न विचारले जातात। मग त्यामुळे अशा पद्धतीचं ॲनालिसिस करणं प्रत्येक वेळेला आणि ते पुस्तकात मेन्शन करणं हे खूप चॅलेंजिंग होऊन जातं। त्यामुळे कुठलंही पुस्तक किंवा वार्षिकी असेल, मासिक असेल, तुम्ही वाचा, परंतु त्याच्या जोडीला तुम्ही स्वतः न्यूजपेपर वाचणं खूप गरजेचं आहे। तुम्ही स्वतःहून तुमचं ॲनालिसिस, चालू घडामोडींचं ॲनालिसिस, महत्त्वाच्या बातम्या कोणत्या आहेत, महत्त्वाच्या अपडेट कोणत्या आहेत, हे तुम्ही स्वतःहून जाणून घेणं
अत्यंत गरजेचं आहे. मग आता फोकस एरियाजबद्दल जर विचारायचं झालं की तर येणाऱ्या परीक्षेसाठी फोकस एरिया कोणते, कोणत्या टॉपिक्सवर तुम्ही फोकस केला पाहिजे, तर मागील 10 वर्षांचा जर आपण ट्रेंड बघितला, मागील 10 वर्षांचे जर आपण प्रश्न बघितले, तर सगळ्यात जास्त प्रश्न कोणत्या टॉपिक्सवर येतात हे लक्षात घ्या. एक म्हणजे चर्चेतील व्यक्ती. चर्चेतील व्यक्ती. आता भारत म्हणजे राज्य पातळीवर, देश पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर, या तीनही पातळीवर जे व्यक्ती चर्चेत आहेत, वेगवेगळ्या कारणांमुळे, वेगवेगळ्या अचिव्हमेंट्समुळे, नियुक्त्यांमुळे जे चर्चेतील व्यक्ती आहेत, त्यांच्यावर MPSC आपल्याला प्रश्न विचारतं, रेग्युलर प्रश्न विचारतं. आता राज्य पातळी, देश पातळी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जे चर्चेतील व्यक्ती आहेत, वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळे व्यक्ती हे चर्चेमध्ये असतात, न्यूजमध्ये येत असतात, तर यांच्याबद्दल जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की यांच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. आता असे व्यक्ती कोण? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियुक्त्या. जर कोणाची कुठल्या तरी विशिष्ट पदी जर नियुक्ती झाली असेल, राज्य पातळीवर, देश पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर, तर त्यांचं जी माहिती आहे ती माहिती करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्या फॅक्ट्स माहिती करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर जर त्यांना काही अवॉर्ड मिळाला असेल किंवा कुठला पुरस्कार मिळाला असेल, आता देश पातळी, राज्य पातळी किंवा आंतरराष्ट्रीय पातळी कुठल्या प्रकारचा अवॉर्ड असेल, पुरस्कार असेल किंवा कुठलं पुस्तक जर त्यांनी लिहिलं असेल, आता मॅन बुकर प्राईज, पुस्तकांना जे काही पुरस्कार मिळालेले आहेत, ज्ञानपीठ पुरस्कार असेल किंवा साहित्य अकादमी पुरस्कार असेल, तर अशा पुरस्कारांना अनुसरून सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यानंतर जर ते कलाकार असतील तर त्यांना कलेसंबंधी जर काही पुरस्कार मिळाले असतील, जीवन गौरव पुरस्कार असेल, महाराष्ट्र भूषण पुरस्कार असेल, जसं आता अशोक मामांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला, तर अशा पद्धतीने जे काही कलाकार मंडळी असतील किंवा स्पोर्ट्स संबंधी, स्पोर्ट्समध्ये खेळाडू असतील, त्या खेळाडूंनी काही अचिव्हमेंट केली असेल, काही त्याच्यामध्ये त्यांना अवॉर्ड मिळाला असेल, कुठला रेकॉर्ड त्यांनी तोडला असेल, तर यावरही आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर चालू घडामोडींमध्ये काही समित्या आहेत, त्या समित्यांचे अध्यक्ष, समितीचा उद्देश काय, कोणत्या गोष्टीसाठी ती समिती स्थापन केली गेली, त्या समित्यांवर आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग या समित्या, यांच्या अध्यक्ष कोण, यांचा कालावधी काय असणार आहे, कोणत्या विषयावर यांना अभ्यास करायचा आहे, अशा पद्धतीची माहिती तुम्हाला विचारली जाऊ शकते. तर हे पण तुम्हाला करंट अफेअर्समधून बघायचं आहे. आता चालू घडामोडींमध्ये पुढे आपल्याला बघायच्या योजना, चालू चर्चेमध्ये ज्या काही योजना आहेत, मग महाराष्ट्र शासनाच्या योजना, इतर जे काही राज्य आहेत तर यांच्या ज्या काही योजना आहेत, ज्या देश पातळीवर गाजलेल्या आहेत, त्यांची चर्चा देशभरात होत आहे, अशा पद्धतीच्या सर्व योजना आपल्याला करून जायच्या आहेत. त्या योजनांचं उद्दिष्ट काय आहे, त्या योजनांमध्ये काय काय तरतुदी आहे, त्या योजनेचे लाभार्थी कोण कोण आहेत, आता शासकीय योजना यांचा अभ्यास कसा करावा यासाठी मी वेगळा एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. ठीक आहे, तर तो पण तुम्ही बघा. त्याच्यामध्ये मी 10 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे कव्हर केलेले आहेत की शासकीय योजनांचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला 10 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे कोणते, तर तो पण व्हिडिओ तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला अधिक याच्यामध्ये फायदा होईल. आता चालू घडामोडींचा अभ्यास करताना एक तुम्हाला लक्षात ठेवायचा की तुमचा जो अभ्यासक्रम आहे, तुमच्या अभ्यासक्रमामध्ये 2 प्रकारचे घटक आहेत. एक आहे स्टॅटिक आणि एक आहे डायनामिक. स्टॅटिक आणि डायनामिक. स्टॅटिक म्हणजे काय, की जी माहिती कधीच बदलणार नाही. ठीक आहे, जी बदलत नाही अशी माहिती. आता तुम्ही मला कमेंट करून सांगा की अशी कोणती माहिती आहे जी बदलत नाही. उदाहरणार्थ हिस्ट्री आहे, भूगोल आहे, जॉग्रफी आहे, विज्ञानामधले काही कन्सेप्ट्स आहेत. आता ही जी अशी माहिती आहे ही कधीच बदलत नाही. ठीक आहे, इवन पॉलिटी आणि इकॉनॉमी यामधले पण असे बरेच कन्सेप्ट्स आहेत, संकल्पना आहेत की ज्या कधीच बदलणार नाहीत. परंतु या प्रत्येक गोष्टी संबंधी चालू घडामोडीमध्ये बऱ्याच वेळेला अपडेट्स येत राहतात, बऱ्याच वेळेला नवीन नवीन माहिती येत राहते. आता इतिहास असेल तर इतिहासामधल्या ज्या घटना आहेत त्या संबंधी नवीन काहीतरी अपडेट्स येत असतात. आता आपली जी स्वातंत्र्य चळवळ आहे, त्या स्वातंत्र्य चळवळीला काही जे असे म्हणजे घटना आहेत की ज्यांना 75 वर्ष पूर्ण होत आहेत, ज्यांना 100 वर्ष पूर्ण होत आहेत, अशा पद्धतीची माहिती कुठली ही तुम्हाला चालू घडामोडीमध्ये कळणार आहे. भूगोलामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या जागा आहेत, वेगवेगळे मॅप लोकेशन्स आहेत, ठिकाणं आहेत, त्यांची चर्चा होत असते चालू घडामोडीमध्ये, ती तुम्हाला बघायची आहे. विज्ञानामध्ये काही नवीन शोध लागत असतात. आता ते शोध मग जीवशास्त्र असेल तर नवीन स्पेशीज असतील किंवा नवीन काही वनस्पती असतील व नवीन काही जाती असतील प्राण्यांच्या, त्यांचा शोध लागला असेल तर त्याच्यावर आपल्याला माहिती विचारली जाते.
विज्ञानामध्ये ISRO असेल किंवा नासा असेल, तर त्यांच्या काही अवकाश मोहिमा असतात, या अवकाश मोहिमांवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. पॉलिटीमध्ये सतत काही ना काही घडत असतं, सतत कुठलं ना कुठलं संविधानाचं कलम हे चर्चेत येत असतं, तर त्याच्यावर आपल्याला चालू घडामोडीमध्ये माहिती बघायची आहे. इकॉनॉमीमध्ये आपण जर बघितलं तर सतत तिथेही चालू घडामोडीमध्ये काही ना काही अपडेट्स येत राहतात. मग यामध्ये बजेट असेल, त्यानंतर इकॉनॉमिक सर्वे असेल, त्यानंतर RBIची जी मॉनिटरी पॉलिसी आहे, RBIचं जे मौद्रिक धोरण आहे त्याच्या संबंधी अपडेट्स येत राहतात. RBI सातत्याने रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट हे बदलत असतं, तर त्याचेही अपडेट्स चालू घडामोडीमध्ये येत असतात. तर अशा पद्धतीने आपण सगळे जे स्टॅटिक आहेत, स्टॅटिक पोर्शन आहे सिलेबसमधला, त्याला अनुसरून जे काही करंट अपडेट्स आहेत यांचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. आता तुमचा जो पुढचा प्रश्न असतो, जे वारंवार विद्यार्थी विचारतात की सर चालू घडामोडींचं आम्ही अपडेट कसं ठेवायचं किंवा आम्ही नोट्स कशा बनवायच्या, तर मी तुम्हाला एक सजेस्ट करीन की चालू घडामोडींसाठी एक नोटबुक तुम्ही तयार करा. चालू घडामोडींसाठी एक नोटबुक तुम्ही तयार करा आणि त्या नोटबुकमध्ये सेक्शन्स तयार करा. पहिलं सेक्शन उदाहरणार्थ पॉलिटी, अभ्यासक्रम वाईज तुम्ही सेक्शन बनवा. पॉलिटी असेल, पॉलिटी आणि आपलं भारताचं जसं संविधान आहे, संविधान, तर या संबंधी तुम्ही एक सेक्शन बनवा. प्रत्येक सेक्शनला एक 20 ते 25 पानं द्या, 20 पेजेस. ठीक आहे. मग याच्यामध्ये वर्षभराच्या चालू घडामोडी तुम्हाला बघायच्या आहे. डेली जे तुम्ही न्यूजपेपर वाचणार आहात, तर त्या डेली न्यूजपेपरमध्ये ज्या घडामोडी तुम्हाला पाहायला मिळतात, ज्या अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतात, त्या तुम्ही याच्यामध्ये नोट डाऊन करत चालायचं आहे. मग आता याच्यामध्ये पॉलिटीमध्ये एखादं कलम असेल, एखादा अनुच्छेद असेल किंवा एखादी घटनात्मक प्रक्रिया असेल, एखादा कायदा असेल, एखादी रिपोर्ट असेल, एखादा अहवाल असेल, तर पॉलिटी संबंधित जे काही अपडेट्स आहेत ते तुम्ही पॉलिटी सेक्शनमध्ये लिहायचं. अगदी डे वाईज, डेट वाईज तुम्ही ह्या सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या नोट डाऊन करून घ्यायच्या. आणि तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की मायक्रो नोट्स काढायच्या आहेत. मायक्रो नोट्स, तुम्ही पूर्णच्या पूर्ण न्यूजपेपर कॉपी करत बसायचं नाही आहे, पूर्णच्या पूर्ण आर्टिकल कॉपी करत बसायचं नाही आहे, तर फक्त मायक्रो नोट्स काढायच्या आहेत. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला आठवेल. आणि रोज रात्री मी तुम्हाला असं सांगितलं नेहमी की रोज रात्री त्याची रिव्हिजन करायची आहे. ते मायक्रो नोट्स वाचून तुम्हाला नेमकं काय आठवतं, आपण सकाळी न्यूजपेपर वाचताना नेमकं कोणता मुद्दा वाचला होता, नेमकी स्कीम काय होती, नेमकं ते कलम काय होतं, नेमकं त्या कायद्याचं नाव काय होतं, हे सगळं आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आठवणे, चिंतन आणि मनन करायचं आहे, आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि डेली याचं रिव्हिजन करायचं आहे. डेली अशा पद्धतीने तुम्ही हे जे करंट अफेअरचं नोटबुक आहे ते मेंटेन करायचं आहे. सेम तुम्ही इकॉनॉमीचं सेक्शन बनवा, सेम तुम्ही पर्यावरण किंवा जॉग्रफीचं तुम्ही सेक्शन बनवा. याच्यामध्ये प्लेसेस असतील, ठीक आहे, किंवा महत्त्वाची जी स्थळं आहेत जी चालू घडामोडीमध्ये येतात, अगदी मग त्याच्यामध्ये ऐतिहासिक स्थळे असतील, त्याच्यानंतर भौगोलिक स्थळं असतील, त्याच्यानंतर याच्यामध्ये जर आपण क्लायमेट चेंज संबंधी काही माहिती असेल किंवा याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटी किंवा याच्यामध्ये काही पॉलिटिकल गोष्ट सुरू असेल. आता उदाहरणार्थ रशिया युक्रेन वॉर सुरू आहे, उदाहरणार्थ गल्फमध्ये वॉर सुरू आहे, इस्रायल आणि गाझा पट्टीमध्ये वॉर सुरू आहे, पॅलेस्टाईनमध्ये वॉर सुरू आहे. तर मग हे जे नकाशे आहेत, पॉलिटिकल नकाशे, या संबंधी जे अपडेट आहेत ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये भूगोलाच्या सेक्शनमध्ये लिहू शकता. अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक टॉपिकवर एक सेक्शन बनवा. एक सेक्शन तुम्ही चर्चेतील व्यक्तीवर बनवा, चर्चेतील व्यक्ती, आणि त्या चर्चेतील व्यक्तीमध्ये सगळ्या ज्या गोष्टी आहेत डिटेलमध्ये, त्याच्यामध्ये अवॉर्ड असतील, नियुक्त्या असतील, निलंबन असेल, पुस्तकं असतील, खेळाडू असतील, विशेष करून महिला खेळाडूंबद्दल जी काही माहिती येते, महिला म्हणजे चर्चेतील ज्या महिला आहेत यांच्यावर विशेष फोकस करून यांच्यावर नोट्स काढणं खूप गरजेचं आहे. ज्या निधन वार्ता असतील, अलीकडेच जर कोणाचं निधन झालं असेल तर मग त्यांचं योगदान काय होतं, त्यांचं वय काय होतं, त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये काय योगदान दिलं, किती वर्षाची त्यांची कारकीर्द होती, त्यांनी जर कुठलं पुस्तक लिहिलं असेल, कुठला ग्रंथ लिहिला असेल, शासनाच्या कुठल्या समितीवर ते असतील, तर अशी सगळी माहिती तुम्हाला चालू घडामोडीमधून इथे नोट डाऊन करायची आहे. आणि विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टींचं रिव्हिजन तुम्ही करायचं आहे. जर तुम्ही रिव्हिजन नाही केलं तर जे काही तुम्ही अभ्यास केलेला आहे
तो विसरण्याची शक्यता आहे मित्रांनो. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला नोटबुक मेंटेन करून चालू घडामोडींचा अभ्यास करायचा आहे. आणि जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, तुम्हाला कुठलं मासिक वाचायचं आहे ते वाचा, कुठली वार्षिकी तुम्हाला वाचायची ती वाचा, इयरबुक वाचायचं आहे ते वाचा, परंतु त्यासोबतच दैनंदिन वर्तमानपत्र वाचायला विसरू नका मित्रांनो. तुम्ही आत्तापर्यंत जर वर्तमानपत्र वाचला नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही आता इथून पुढे वर्तमानपत्र वाचायला सुरुवात करा. कारण येणाऱ्या काळामध्ये भरपूर परीक्षा आहेत. जर कंबाईंड परीक्षा जर तुम्ही देणार असाल तर कंबाईंडसाठी सुद्धा 4 महिने आता बाकी आहेत. तर येणाऱ्या 3 महिन्यामध्ये जर तुम्ही न्यूजपेपर वाचला डेली तर किमान तेवढा तरी फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये होणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण चालू घडामोडींचा अभ्यास कसा करावा, कोणते वर्तमानपत्र वाचावेत, कोणते मासिक कशा पद्धतीने वाचावेत आणि नोट्स कशा काढायच्या चालू घडामोडींच्या, या सर्व गोष्टींबद्दल चर्चा केलेली आहे. तुम्हाला जर याच्यामध्ये अजून काही शंका असतील तर मला कमेंट करून विचारा, मी त्याचं नक्कीच उत्तर देईल. त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवून देईल. मला जर अजून कुठला टॉपिक सुचवायचा असेल तर तोही तुम्ही मला कमेंटमध्ये सुचवू शकता. याप्रमाणे मी त्या टॉपिकवर सुद्धा व्हिडिओ घेऊन येईल. आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना फॉरवर्ड करा. आता इथे मी तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया दुसऱ्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान अभ्यास करा आणि स्वतःची काळजी घ्या. UPSC, राज्यसेवा आणि कंबाईन गट ब आणि गट क परीक्षांसाठी वैयक्तिक मार्गदर्शन सत्रे स्वप्न स्टडीजच्या या मोफत मेंटरशिप बॅचमध्ये सहभागी व्हा आणि मिळवा स्वप्न स्टडीज ॲपवरील कोर्सेसवर 80% भरघोस सवलत. आपले नाव नोंदवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे.